महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत। ते आज 2-3 महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहेत। काका, मस्जिद, मंदिर आणि चर्च हा सुद्धा विषय सध्या चर्चेत आलेला आहे। काय भूमिका आहे तुमची? नाही, 2 दिवसापूर्वी मी एक फेसबुकवर पोस्ट केली होती। गेली काही वर्ष विशाळगडावर जे अनाधिकृत दर्गा तिचं फार मोठ्या प्रमाणात मस्जिदीत रूपांतर झालं आहे, याला कुठेही ऐतिहासिक तसा आधार नाही आहे। पण विशाळगडाचं एक महत्त्व स्वराज्यामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं, एक काळ विशाळगड ही स्वराज्याची राजधानी होती, त्याचं महत्त्व लोप पावत चाललेलं आहे। म्हणून मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पर्यटन मंत्र्यांना माझ्या फेसबुकद्वारे असं आव्हान केलं होतं की याची सखोल चौकशी करून ह्याला पायबंद घातला पाहिजे। मला वाटतं बऱ्याच लोकांनी त्याच्यावर आंदोलनंसुद्धा केली की विशाळगड वाचवा। अडचण अशी आहे की एकीकडं आम्ही अनाधिकृत दर्गे मजार उद्ध्वस्त करतो, पण दुसरीकडे अशा पद्धतीचे दर्गे आणि मजारीला अप्रत्यक्ष आम्ही संरक्षण देतो। सामान्य माणसाला 4 विटा ठेवायच्या असल्या तर 17 परवानग्या काढाव्या लागतात। मग जो किल्ला हा केंद्र सरकार राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे, तिथे एवढं प्रचंड बांधकाम होतं कसं? कारण 17-18 वर्षापूर्वी मी पन्हाळगड विशाळगड हा पायी प्रवास केलेला आहे, त्यात काही एवढं फार मोठं ते नव्हतं। आणि एकीकडं तुम्ही वक्फ बोर्डाच्या सक्षमीकरणासाठी मजबूतीकरणासाठी पैशाची तरतूद करता, हा विरोधाभास आहे। जर सरकारचं मंदिरावर जर नियंत्रण असेल तर तशा प्रकारचं नियंत्रण मस्जिदीवर आणि चर्चवर पण असायला पाहिजे। मी कुठंतरी आंध्राचे नवीन झालेले उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचे स्टेटमेंट ऐकलं की अशा प्रकारचं नियंत्रण केवळ मंदिरावरच नसलं पाहिजे, तर मस्जिद आणि चर्चवर असलं पाहिजे। आणि हे अशा प्रकारच्या अनधिकृत दर्गा उभा राहणं हे महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी चांगलं नाही। त्याची त्वरित संबंधित ही तुमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत भूमिका आहे का, की महाराष्ट्रातल्याही मंदिरांबरोबरच मस्जिद आणि चर्चवरही सरकारचं नियंत्रण यायला हवं? हो, कारण मागे 2 वर्षाखाली पाडव्याच्या सभेत स्वतः राजसाहेबांनी त्या माहीमच्या खाडीत जे एक अनधिकृत मजार उभा राहिली होती त्याच्याविषयी विषय काढला होता। ती भूमिका आमची कायम आहे की असं अनधिकृत स्तूप माजवलं जाऊ नये। आणि विशाळगड हा आमचा भावनेचा प्रश्न आहे। थोडासा विषय चेंज होतोय। स्पष्ट तुमची मागणी आहे का की जसं मंदिरं सरकारच्या नियंत्रणात आहेत तसं मस्जिद आणि चर्च सुद्धा सरकारच्या नियंत्रणात आणले गेली पाहिजेत का? हो, असलं पाहिजे। कारण वक्फ बोर्डाचे कायद्यावर कुणाचंही नियंत्रण नाही। वक्फ बोर्डाने एखाद्या जमिनीवर एखाद्या जागेवर जर अधिकार सांगितला तर तुम्ही भारतातल्या कुठल्याही न्यायालयात त्याच्याविरुद्ध दाद मागू शकत नाही। तुम्हाला वक्फ बोर्डाकडेच दाद मागावं लागते। म्हणजे जो माणूस अन्याय करतो त्याच्याकडेच तुम्हाला दाद मागावं लागते। हे तर फार विचित्र प्रकार आहे आणि या गोष्टीला आमचा तीव्र विरोध आहे। माझं म्हणणं आहे की मंदिरावरच तुमचं नियंत्रण का? म्हणजे कर्नाटक सरकारनं तर मंदिरावर कर बसवला आहे, मग आम्ही हिंदूनच काय पाप केलं? असं नसलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। एक हिंदू म्हणून आम्हाला हे वाटतं। दुसरा मुद्दा आरक्षणाचा प्रश्न सुरू आहे। एकीकडं मनोज जरंगे आंदोलन करतात, दुसऱ्या बाजूला त्यांना विरोध म्हणून लक्ष्मण हाके यांचं सुद्धा आंदोलन सुरू झालेलं आहे। दोघांमुळे चांगली टक्कर निर्माण झाली आहे। एकंदरीत आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे? माझ्या नेत्याचं आणि माझ्या पक्षाचं जातीवर आरक्षण असावं याला विरोध आहे। आम्ही आर्थिक निकषावर आरक्षण असावं ही भूमिका पहिल्यापासून मांडतो। जर आर्थिक निकषावर आरक्षण असलं तर जातीमध्ये भांडणं होण्याचा काही प्रश्न येणार नाही। पण दुर्दैवानं एकीकडं सरकार आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देतं, दुसरीकडे जातीवर आधारित आरक्षणाची मागणी होते आणि शेवटी घटनेच्या चौकटीत कायद्याच्या तरतुदीत जे काही असेल ते मिळेल न मिळेल हा पुढचा प्रश्न आहे। पण सध्या या दोन्ही आंदोलनामुळं महाराष्ट्रातील सामान्य जनता थोडी धास्तावलेली आहे। व्यक्तिगत संबंधात कुठंतरी या गोष्टीमुळं बाधा येते आहे। वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्याची मैत्री कुठंतरी एकमेकाकडे संशयाने पाहिली जाते। महाराष्ट्र असा कधी नव्हता। मी थोडा इतिहासाचा वाचक असल्यामुळं
पानिपतावर महाराष्ट्रातले जे वीर गतीला पावलेल्या लोकांची यादी काढली तर तुम्हाला दिसून येईल की 18 पगड जाती जमातीत लोक तिथं राष्ट्रासाठी महाराष्ट्र गेला. ते वातावरण महाराष्ट्रात असलं पाहिजे. एकमेकाविषयी संशय, एकमेकाविषयी द्वेष, एकमेकाविषयी राग, एकमेकाविषयी घाणेरड्या टीका टिप्पणी व्हायला न पाहिजेत. दुसरा मुद्दा, नुकताच शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलं होतं. बिनशर्त पाठिंबा असेल किंवा मनसेकडून वरळीतून निवडणूक लढवण्याचा मुद्दा असेल किंवा आदित्य ठाकरेंनी मनसेवरती केलेली टीका आहे, हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे. काय भूमिका आहे तुमची? मला असं वाटतं की राजसाहेबांनी कधी उद्धवजीवर किंवा आदित्यवर टीका केली नाही. आणि राजसाहेबांना वेगळं होऊन जवळपास 18 वर्ष होऊन गेले. मग तरी तुमचा त्यांच्यावर का राग आहे? त्यांनी कुणाला पाठिंबा द्यावा न द्यावा, बिनशर्त द्यावा बिनशर्ट द्यावा, काय 65 शब्दकोट्या का करतात उद्धवजी? कारण म्हणजे आदित्य ठाकरेंनी वयाची मर्यादा पाहता राजसाहेबावर टीका करू नये. तुमचा आणि राजसाहेबाचा आमचा संबंधच राहिला नाही तर राजसाहेबांनी कुणाला पाठिंबा द्यावा न द्यावा आमचा प्रश्न आहे. तुम्ही जाऊन ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर शरद पवारला विरोध केला, शरद पवारची उपमा अशा कोणत्या प्राण्याशी केली नाही. मी परवाच एक बाळासाहेबाचं जुनं भाषण फिरत होते की सगळ्यात म्हणजे अविश्वसनीय माणूस ज्याच्यावर कधी विश्वास ठेवण्या कधी पलटी मारू शकतो त्या शरद पवारच्या गळ्यात तुम्ही मिठी मारली. कधी माझ्या नेत्यानं तुमच्यावर टीका केली का? तुमचा प्रश्न आहे. तुम्ही का टीका करता? तुम्हाला काय एवढा राग यावा? आमचा पक्ष वेगळा, आमची विचारधारा वेगळी, आमची वागण्याची पद्धत वेगळी. आम्ही तुम्हाला विचारून काही पक्ष काढला नाही, आम्ही तुम्हाला विचारून देह धरून ठरवलं. म्हणजे उद्धव ठाकरेला काय झालं? म्हणजे जे काही थोडं बहुत लोकसभेला यश कशामुळे मिळाले? मी तर आता उद्धव ठाकरे म्हणावं का त्यांना उस्मान अली म्हणावं याच्यात संशयात आहे. आता फक्त ते नमाज पडायचीच राहिलेत, हाजला जायचं राहिलेत, उद्या अर्जही करू शकतात ते बापले. आम्ही काही म्हणणार नाहीत ना. पण मला सांगा, आदित्यनं राजसाहेबावर टीका करावी कशामुळं? हे वरळी जागीर आहे तुमची. तुम्हाला एवढी का भीती वाटते? एक सामान्य मनसैनिक तुमचा पराभव करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे. त्यावेळेस पाठिंबा घेताना बरं वाटलं, त्यावेळेस म्हणायला पाहिजे होतं ना. ठाणे महानगरपालिकेत तुम्हाला महापौर बसवताना राज ठाकरेचा बिनशर्ट सगळाच पाठिंबा चालला ना. मग आता तुमची का पोटदुखी होते? हे तुम्हाला कुठंतरी ती सहल आहे, ही बरोबर नाही होते आणि आम्हाला टीका करता येते. दुसरा मुद्दा, छगन भुजबळांनी सुद्धा राज ठाकरेंवरती टीका केली आहे. काय वाटतंय? तो विषय थोडा जुना झाला. मी तर मला वाटतं तुमच्याच चॅनलवर बोललेलो आहे की नॉलेज सिटी भुजबळांनी काढली, त्यांचं नॉलेज फार कमी आहे. सगळ्यात पहिल्यांदा बाळासाहेबाच्या पाठीत खंजीर खुपसलं यांनी. टी बाळू म्हणायला सुरुवात केली यांनी, बाळासाहेबाला अटक केली यांनी. पण मला हे कळत नाही की म्हणजे भुजबळांचं वय पाहता ते कुणालाही उपदेश करू शकतात. जो उपदेश आज राज ठाकरेला करते त्यांनी त्यांचे पक्षप्रमुख अजित पवारला का केलं नाही? की तुला तर लहानपणापासून वाढवलं, तुला तर शिकायला घरी ठेवून घेतलं आणि तू कसं काय गेला, हे काय उपदेश केला नाही? दुसऱ्याला बोलणं सोपं असतं. दुसऱ्याकडे ज्यावेळेस तुम्ही एक बोट करता त्यावेळेस 3 बोट आपल्याकडे असतात. हे भुजबळ विसरले वाटतं. तर हे होते मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवरती बोचरी टीका करताना इतरही मुद्द्यांवरती आपली कडक प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.